असेल की धनंजय मुंडे जे आहेत ते भगवानगडावरती मुक्कामी आहेत आणि सकाळपासूनचं जे काही तुम्ही पाहताय एकंदरीत कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? धनंजय मुंडेंची पाठराखण नामदेव शास्त्री यांनी केली आहे. नाही, मी त्यावर काही बोलणार नाही. मी न्याय मागतोय. माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय. ते न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायप्रविष्ट आहे हा विषय. आम्ही जो आम्ही न्याय मागतोय त्या न्यायावर त्यांनी विश्वास दिलेला आहे. या पलीकडे मी याच्यावर काय बोलणार. मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी ह्याच्यात उतरले नसते ना. ह्याच्यात जर राजकारण होत असतं तर ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे आहेत, विविध पक्षाचे आहेत, विविध संघटनेचे आहेत. हे न्याय मागतात देशमुख कुटुंबियाला आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार म्हणतं आहे की याच्यात कुठंही आत्तापर्यंत राजकारण होत नाही. जे आरोपीचं समर्थन करण त्याला कोणीतरी बोलणारच आहे. त्याच्यामुळं जे देशमुख कुटुंबीय समर्थन म्हणजे ज्या न्यायाचं समर्थन जे करतायत, न्याय मागतायत त्यावर आम्ही त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. धनंजय मुंडे हे दोषी नाहीत असं आमची मागणी काय माहिती आहे का? आरोपींना फाशी द्या, आरोपींना शिक्षा द्या. आम्ही जे आरोपी नाहीत त्यांना असं कुठं ऐकलं का तुम्ही, बघितलं का असं कुठं? असं आम्ही म्हणतच नाहीत. आम्ही जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा द्या म्हणतो. म्हणून म्हणजे जास्त दुसरं काही सुचायची गरजच नाही.